विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 5वी नवोदय गणित या विषयाची लाईव्ह तासिका पाहत आहात. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती तुम्ही मॅसेज करा, तुमचं नाव, तालुका, जिल्हा, वर्ग, म्हणजे आम्ही त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करू. चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस नमस्कार. मी धनराज परगे मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल झालेल्या सराव परीक्षा क्रमांक 21मध्ये ज्यांनी परीक्षा दिली त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच ज्यांना पैकीच्या पैकी गुण पडले त्यांचे पण हार्दिक अभिनंदन. तर आज आपण काल झालेल्या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 21 मधील पहिला प्रश्न काय होता त्याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे? 73,000 रुपयाचे 100 दिवसात 75,000 रुपये परत द्यावयाचे आहेत, तर जसा जसे व्याजाचा दर किती असेल? 73,000 रुपयाचे 100 दिवसात 75,000 रुपये परत द्यावयाचे आहेत, तर जसा जसे व्याजाचा दर किती असेल? पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, 20 प्रश्न आहेत आज आपल्याकडे. तर काय आहे प्रश्न? 73,000 रुपयाचे 100 दिवसात 75,000 रुपये द्यायचे आहेत, तर जसा जसे व्याजाचा दर किती? म्हणजे काय काय दिलेलं आहे पहा. मुद्दल दिलेली आहे. किती दिलेली आहे मुद्दल? 73,000. 100 दिवसात मुदत दिलेली आहे. मुदत किती आहे? 100 दिवस आहे. 100 दिवस. आणि 75,000 रुपये परत करायचे म्हणजे काय आहे? रास आहे. रास बरोबर 75,000 रुपये. आपल्याला काढायचे काय? दर काढायचा आहे. दर बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दर काढण्यासाठी सर्वप्रथम कशाची आवश्यकता लागते? व्याजाची. व्याज, मुद्दल, मुदत यांची आवश्यकता लागते. तर मग आपल्याकडे व्याज नाही, रास आहे. मग रास दिलेली आहे, त्याच्यावरून आपण काय करू? सरळ व्याज काढू. सूत्र काय आपलं? रास बरोबर सरळ व्याज अधिक मुद्दल. रास बरोबर सरळ व्याज अधिक मुद्दल. रास किती आहे? 75,000 रुपये. सरळ व्याज माहिती आहे का? नाही. व्याज जशाला तसं. मुद्दल किती आहे? 73,000. मग व्याज बरोबर काय होईल? हे 75,000 वजा 73,000. किती आलं हो व्याज? 73,000मधून 75,000 मधून 73,000 जर गेले तर व्याज किती आलं? 2,000. मग आपल्याला व्याज माहिती झाले. व्याज माहिती झाल्याच्या नंतर आपल्याला आता काय? दर काढता येतो. पहा आपलं सरळ व्याजाचं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. आपल्याला काय काय दिलेलं आहे? सरळ व्याज किती आहे? 2,000. हे 2,000 सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आहे? 73,000 रुपये मुद्दल आहे. 73,000 गुणिले मुदत किती आहे? 100 दिवसामध्ये दिले. पण आपल्याला व्याजाच्या दराची जी आकारणी आहे ते दर साल दर शेकडा, म्हणजे एका वर्षाला 100 रुपयाला एवढे रुपये व्याज. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? याला वर्षामध्ये रूपांतर करावं लागेल. वर्षामध्ये रूपांतर करायचं म्हणजे या 100च्या छेदामध्ये 365 घ्यावे लागतील. आणि दर आपल्याला माहिती नाही, दर जशाच तसं. आणि सूत्रामधलं हे 100. मग आता काय करा? हे छेदामध्ये जे 100 आणि 365 आहे त्याला इकडं आणा. बरोबरच्या इकडं मग काय होईल? 2,000 गुणिले 100 गुणिले 365 भागिले अंशामध्ये जे 73,000 गुणिले 100 आहे ते बरोबरच्या इकडं आले की छेदामध्ये येणार. 73,000 गुणिले 100
बरोबर दर, बरोबर काय राहिला, दर राहिला. मग आता भाग जात असेल तर भाग घालून घ्या. कशा कशाला भाग जाईल, हे वर 100 आहे, खाली 100 आहे, हे 2 100 1 100 100 1 100. या 2000चे 3 शून्य कटले आणि 73,000चे 3 शून्य कटले. काय राहिलं आता, 2 गुणिले 365 छेदामध्ये 73. 73ला 5 न जर आपण गुणलो तर 365 येते. 5 त्रिक 15ला 5, हाच्याला 1, 5 सत्तर 35 आणि 1 36. 73नी 365ला भाग जातो. 73 1 73, 73 5 365. मग काय राहिलं, 2 गुणिले 5 बरोबर दर. 2 गुणिले 5 म्हणजे दर किती आला, दर बरोबर 2 पंचे 10. दर किती आला, 10. उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक बी, दर 10%. आलं का लक्षात. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. तर वेळ कमी आहे आपल्याकडे. प्रश्न काय, निखिल व सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर 6:4 आहे. सोहम कोणाचा आहे, निखिल आणि सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 6:4 आहे. आणि सोहम व गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर निखिल व गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर किती. आपल्याला काय दिलेलं आहे, निखिल सोहमचं गुणोत्तर दिलेलं आहे, सोहम गणेशचं दिलेलं आहे आणि निखिल गणेशचं काढायचं आहे. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं अशा वेळेस आपल्याला, कोणाकोणाचं दिलेलं आहे ते लिहून घ्या. निखिल, सोहम या दोघांचं. परत आणखी कोणाचं दिलेलं आहे, सोहम आणि गणेशचं दिलेलं आहे. सोहम इथं आहे, मग आता राहिला कोण, गणेश. हे तिन्ही नाव अशा प्रकारे लिहून घ्यायची. आणि त्यानंतर निखिल सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 6:4. मग यांच्या खाली लिहायचं त्यांचं गुणोत्तर 6:4. निखिलचं 6 तर सोहमचं 4. त्यानंतर पुढं सोहम आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4. सोहम आणि गणेशचं दिले, मग हे सोहम आणि गणेशचं किती आहे, 4. सोहमचं 3, गणेशचं 4. अशा पद्धतीनं जर याची आपण जर मांडणी जर केली, मांडणी करून काय करायचं, हे एका खाली एक. आता या 6च्या खाली काही नाही, 4च्या खाली 3 आहे, 4च्या वर इकडं काही नाही. मग हे एका खाली एक 2 ज्या ठिकाणी येतात का त्यांचं आपण काय करायचं. आता इथं गणेशच्या खाली काही नाही गुणोत्तर, मग इथं काय घ्यायचं, तर हे एका खाली एक ज्या ठिकाणी 2 गुणोत्तर येतात त्या ठिकाणी वरच्या लाईनला वरच्याचं लिहायचं 4 लिहायचं, आणि खालच्या लाईनला इकडं असेल किंवा इकडं असेल तर मग हे इकडं 3 घ्यायचं. मग आता यांचा गुणाकार करायचा. 6 त्रिक 18, 4 त्रिकम 12 आणि 4 चौक 16. मग हे गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला आता विचारले कोणाचं, निखिल व गणेश. मग आता निखिल व गणेशचेच एवढे हे आलेला गुणाकार आपण काय करायचा, बाजूला घ्यायचा. सुरुवातीला नाव कुणाचं आहे, निखिल. निखिल गणेश 18 16. पण या 2 गुणोत्तर जर कोणत्या एका पाड्यात येत असतील किंवा त्यांना जर भाग जात असेल तर त्यांना काय करायचं, भाग घालायचं. 2च्या पाड्यात येतात 92 18 2 8 16. मग काय झालं गुणोत्तर, 9 8. निखिल आणि गणेश यांचे वयाचे गुणोत्तर 9 8. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतं. काय येतं, पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतं. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न ट्रिकने सोडवायचा. याची ट्रिक ही आहे, अशा प्रकारे मांडणी जर केला तर तुम्हाला खूप सोप्या आणि कमी वेळामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळून जातं. प्रश्न क्रमांक 43 काय, एक वस्तू रुपये 222ला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 276 रुपयाला विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. चला पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टीकरणाकडे पहा. चार्ट, आता चार्ट एकदम बंद. एक वस्तू 222 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो, ही विक्री किंमत किती आहे, 222. 222ला विकल्यामुळे त्याला काय होतो, तोटा होतो.
त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 276 रुपयाला विकल्यामुळे होतो. म्हणजे या ठिकाणी दोन विक्री किंमत आहे, दोन विक्री किंमत आहे. काय? एक तोटा झालेली विक्री किंमत आहे आणि एक नफा झालेली. मग आपण काय करू, इथं खरेदी किंमत आपण या ठिकाणी आपण याची खरेदी किंमत समजू. मग इकडं जर त्यांनी विकलं तर इकडं काय होतोय, तोटा होतोय. इथे एक विक्री किंमत आहे आणि इकडे एक विक्री किंमत आहे. ही इकडली जी विक्री किंमत आहे ही नफा झालेली आहे. ही काय झालेली आहे, नफा झालेली. मग तोटा झालेली विक्री किंमत किती आहे, 222 रुपये. आणि नफा झालेली विक्री किंमत किती आहे, 276 रुपये. मग काय म्हणते, जेवढा तोटा झाला 222 रुपयाला विकल्यामुळं जेवढा तोटा झाला त्याच्या दुप्पट काय होतो, नफा होतो 276 रुपयाला विकल्यामुळं. म्हणजे जर ही वस्तू X रुपये तोटा सहन करून 222 रुपयाला विकली तर त्याच्या दुप्पट नफा म्हणजे 2x रुपये नफा घेऊन 276 रुपयाला विकावे लागेल. आलं? मग आपण काय करू, या दोघांचा आता फरक काढू, x आणि 2x. म्हणजे फरक काढायचा म्हणजे हा तोटा झालेला आहे. म्हणजे काय होईल, हे फरक बरोबर. अगोदर ह्यांचा काढू, 276 वजा 222 का आला यांचा, 6 मधून 2 गेले 4 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 2 2 गेले 0, 54 रुपये. आणि यांचा फरक काय येईल, मग हे 2x अधिक करावं लागेल, कारण की हे तोटा झाल्याच्या नंतर हे तोटा इथपर्यंत भरून काढून पुन्हा हे 2x म्हणजे हे काय झालं, 3x झाले. मग समीकरणाची मांडणी करा, 3x बरोबर 54. x ची किंमत काढून घेऊ, x बरोबर 54/3. x बरोबर 54/3. कारण की हे गुणाकारात होतं, इकडे आल्याच्या नंतर हे भागाकारात आलं. 3 1 3, 3 1 3, 2 उरले 24 झाले, 3 8 24. मग आपल्याला x बरोबर काय मिळालं, 18. x बरोबर काय मिळालं, 18 मिळालं. मग आपण x काय गृहीत धरलेला आहे, तोटा धरलेला आहे. x काय गृहीत धरलेला आहे, तोटा. मग आपल्याला काय काढायचे, आता खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत बरोबर काय सूत्र आहे, तोटा झाल्याच्या नंतर जर आपण खरेदी किंमत काढायचं तर काय सूत्र आहे, विक्री किंमत अधिक तोटा. खरेदी किंमत आपल्याला तोटा झाल्याच्या नंतर काय सूत्र काय आहे, विक्री किंमत अधिक तोटा. मग विक्री किंमत किती आहे, 222 आणि तोटा आपल्याला माहिती झालेला आहे किती आहे, 18 रुपये. मग 222 अधिक 18 म्हणजे 240 रुपये. बेरीज करा, 8 2 राहिला 0, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 240. खरेदी किंमत किती आली, 240 रुपये. उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. चला, ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक बी आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढत चला. चौकोनी कंस आहे, त्यामध्ये गोल कंस आहे, 2/3 अधिक 4/9. गोल कंस बंद, 3/5 भागिले 1.2/3 गुणिले 1.1/4 वजा 1/3. या सरळ रूप दिल्यावर काय उत्तर येईल, पहा इकडं. आता काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे चौकोनी कंस आहे, त्यामध्ये एक गोल कंस आहे, 2/3 अधिक 4/9. 2/3 अधिक 4/9. आपण बेरीज दिलेली आहे, छेद जर समान केला तर छेद किती येईल याचा, 3च्या पाड्यात 9 असल्यामुळे जो मोठा असलेला ते घेतला, 9 आला छेद. मग छेद जर 9 आला तर याची आपण काय करू, बेरीज करू. 3चा छेद समान करण्यासाठी 3 न गुणावं लागेल, अंशाला छेद आलाय, मग अंशाला जर गुणलं तर 3 2 6 अधिक याचा छेद 9 आहे, त्याच्यामुळे समान करण्याची आवश्यकता नाही, 4 जशाच तसं. म्हणजे या कंसाचं उत्तर काय आलं, 6 आणि 4 10, 10/9. कंसाचं उत्तर काय आलं, 10/9. परत कंसाच्या बाहेर चे लिहिले, चे म्हणजे गुणाकार, 3/5. 3/5
तर हे जे भागिले आहे आणि पुढा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला काय करा, 3 1 3 आणि 2 5, 5/3 भागिले 5/3 गुणिले 4 1 4 आणि 1 5, 5/4 वजा 1/3 चौकोनी कंस बंद. मग आता इथे गोल कंसाचं काय आलेलं आहे, 10/9, 10/9 गुणिले 3/5. मग हे जे भागिले आहे याला गुणिले करून घ्या आणि याचा गुणाकार व्यस्त करा. कुणाचा, 5/3चा. म्हणजे काय होईल, हे 3/5 गुणिले 5/4 वजा 1/3 चौकोनी कंस बंद. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय आहे, गुणाकाराचे चिन्ह आहेत. 10/9 गुणिले 3/5 गुणिले 3/5 गुणिले 5/4 वजा 1/3. भाग जात असेल तर भाग घाला, गुणाकार असल्यामुळं भाग घालता येतो आपल्याला. इकडल्या अंशाचा इकडल्या छेदाला भाग घालू शकतो आपण गुणाकार असल्यामुळं. 5 1 5, 5 दुनी 10. त्यानंतर 3 1 3, 3 त्रिक 9. परत हे 3 1 3, 3 1 3. मग हे 5 1 5, इथं 5 1 5 आहे. मग आता काय राहिलं हो, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 4 आहे. मग हे बे 1 बे, बे दोन्ही 4. आता काय राहिलं, हे सर्व एवढं गुणाकार जर गेला तरी 1/2 राहतं आणि वजा 1/3 म्हणजे 1/2 वजा 1/3. वजाबाकी करू, याची छेद समान केला 6 येईल. या बेचा छेद समान करण्यासाठी आपल्याला किती, 3 न गुणावे लागेल. अंशाला 3 न गुणा, वजा 3चा छेद समान करण्यासाठी 2 न अंशाला छेदाला गुणा, बे 1 बे. 3 मधून 2 गेले, 1 राहिले, 1/6. काय आलं आपलं उत्तर, 1/6. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल, 1/6. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. काहीच आवड नाही, खूप सोपे प्रश्न होते कालचे. चला पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 45, सराव परीक्षा 21, प्रश्नपत्रिका 21 मधील प्रश्न क्रमांक 45. एका संख्येचे 20% म्हणजेच 1.4 आहे, तर ती संख्या कोणती? पहा इकडं काय आहे, एका संख्येचे 20% म्हणजे 1.4, तर ती संख्या कोणती? मग समजा ती संख्या बरोबर x, ती संख्या बरोबर x. मग x त्या संख्येचे म्हणजे x चे किती, 20% बरोबर 1.4. मग x गुणिले चे म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20 छेदामध्ये 100 बरोबर 1.4 बरोबर 1.4. मग भाग जातो का, 20 न 100ला भाग जातो. या ठिकाणी 20 1 20, 20 25 100 म्हणजे x गुणिले 1/5 बरोबर 1.4. मग काय करा, गुणाकार, हे जे 5 आहे ते काय करा, इकडे घेऊन चला, गुणाकारात होईल. मग x गुणिले 1x बरोबर 1.4. हे 5 जे छेदामध्ये आहे ते बरोबरच्या इकडे गेल्याच्या नंतर हे काय होईल, गुणाकारामध्ये जाईल. चला x बरोबर 14चा आणि 5चा गुणाकार करा, 14 पंचे 70. x बरोबर 14 पंचे 70. मग एक गुणाकार करते वेळी दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा आणि उत्तर आल्याच्या नंतर मग किती अंकानंतर दशांश, 1 अंकानंतर. मग या ठिकाणी 1 अंकानंतर द्या. उत्तर काय आलं, ती संख्या बरोबर 7. काय आलं उत्तर, ती संख्या किती आली, 7 आली. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. चला आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा.
चला, ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 6.82 मीटर तारेतून 142 सेमी तार कापून काढली तर किती लांबीची तार शिल्लक राहिली? चला पहा इकडं काय आहे विद्यार्थी मित्रांनो. 6.82 मीटर मधून 142 सेमी तार कापून काढली तर शिल्लक किती राहिली? दोन्हीचे एकक समान करून घ्या. हे मीटर मध्ये आहे, हे सेमी मध्ये आहे. मग मीटरचं सेमी करा. 6.82 गुणिले 100 करा, सेमी होतं. हे ऑलरेडी 142 सेमीच आहे. म्हणजे गुणाकार जर केला तर 682 2 शून्य 2 अंकानंतर दशांश द्या, म्हणजे काय आलं 682 सेमी. मग 682 सेमी मधून 142 सेमी तार कापून काढली. एकतर याला मीटरमध्ये करा किंवा या मीटरचे सेमी करा, कोणतं एक जरी एक, पण दोन्हीचे एकक एक असले म्हणजे आपल्याला उत्तर काढता येतं. मग यातून 682 सेमी मधून 142 सेमी वजा करा, कापून काढले तेवढ्या लांबीची. 2 2 गेले 0, 8 मधून 4 गेले 4 राहिले, 6 मधून 1 गेला 5, काय आलं 540 सेमी. 540 सेमी. मग 540 सेमी पर्यायात आहे का? 5.50 मीटर 0.540 सेमी नाही. मग मीटरमध्ये आहे, याला मीटरमध्ये कन्वर्ट करा. 540 सेमी भागिले 100 करा, म्हणजे काय होईल 2 शून्य कटले, दशांश इथं आला 5.40 मीटर. 5.40 मीटर. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक डी. प्रश्न एकदम सोपा होता, खूप सोपा. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो. एका आयताकृती मैदानाची लांबी 90 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. त्या मैदानास 5 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येईल? काय आहे प्रश्न. एका आयताकृती मैदानाची लांबी, मैदानाची काय दिलेली आहे? लांबी दिलेली आहे. किती आहे? 90 मीटर. रुंदी दिलेली आहे 40 मीटर. रुंदी किती दिलेली आहे? 40 मीटर. मैदानास 5 पदरी तारेचे कुंपण, किती पदर आहेत? 5 पदरी तारेचे कुंपण घालायचं आहे. दर किती आहे? 30 रुपये. दर बरोबर 30 रुपये प्रति मीटर. 30 रुपये प्रति मीटर दर आहे. मग या गोष्टी आपल्याला दिलेत आणि काढा काय म्हणलेला आहे? किती रुपये खर्च येईल. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय आहे? तारेचे कुंपण किंवा त्या मैदानाभोवती फेऱ्या मारणे, या असा जर प्रश्न असेल तर आपल्याला काय काढावं लागतं? त्या मैदानाची आपल्याला परिमिती काढावी लागेल. मैदानाची परिमिती बरोबर मैदानाची परिमितीचं सूत्र काय? मैदान हे आयताकृती आहे. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2. लांबी किती आहे? 90 अधिक रुंदी किती आहे? 40. मग 2 गुणिले 90 आणि 40 ची काय करा? बेरीज करा. 130. मग गुणाकार करा. बे 0 0 बे 6 बे 1 बे. मग मैदानाची परिमिती किती आली? मैदानाची परिमिती मध्ये म्हणजे त्याचा एक फेरा झाला. 260 मीटर. मीटर मध्ये दिले आहेत माप. परिमिती किती आली? 260 मीटर. मग आपल्याला पुढं काय म्हणलेलं आहे? त्या मैदानास 5 पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे खर्च येतो. मग आता खर्च बरोबर परिमिती गुणिले पदर गुणिले दर. खर्च बरोबर परिमिती गुणिले पदर गुणिले दर.
मग परिमिती किती आहे 260 गुणिले पदर किती 5 पदरी आहे गुणिले दर किती आहे 30. चला गुणाकार करा. 260 गुणिले 5 आणि 30चा जर गुणाकार केला तर 30 5 50 150 3 म्हणजे 5 0 0 5 3 15 150 आलं. मग 150 गुणिले 260चा जर गुणाकार केला तर 260चा 1 0 बाजूला ठेवा 150चा 1 0 बाजूला ठेवा. काय राहतं 26 गुणिले 15 15 सख्ख 90 90ला 0 हातचे आले 9 15 दुनी 30 30 आणि 9 39 काय झालं 39,000 रुपये. खर्च बरोबर 39,000 रुपये. खर्च किती आला 39,000. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. रुपये 12ला एक पेन विकले असता 20% नफा होतो तर त्या प्रकारच्या 5 डझन पेनांची खरेदी किंमत किती. चला पहा विद्यार्थी मित्रांनो इकडं काय म्हणतंय 12 रुपयाला एक पेन विकले असता 20% नफा झाला. एक पेन 12 रुपयाला जर विकलं तर त्याला त्या पेन मागं 20% नफा होतो. मग अशा प्रकारच्या 5 डझन पेनांची खरेदी किंमत किती. मग आपण एका पेनची खरेदी किंमत काढू अगोदर. त्यावरून आपल्याला 5 डझनची काढता येते. मग एका पेनची खरेदी किंमत ख की म्हणजे खरेदी किंमत काय 12 रुपयाला पेन विकले. विक्री किंमत किती आहे त्याची 12 आहे. मग खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे का नाही. मग 12 रुपयाला एक विकले असता 20% काय होतो त्याला नफा होतो. म्हणजे 100 रुपयाला 20 रुपये नफा होतो. तर याचा अर्थ काय होतो की जर खरेदी किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती 20% नफा म्हणजे 120 रुपये विक्री किंमत. तर मग 12 रुपये विक्री जर किंमत असेल तर खरेदी किंमत किती. 12 रुपये जर विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत किती. तिरकस गुणाकार करा कुणाचा 12 गुणिले 100 भागिले 120. 120चा 1 0 कटला 100चा 1 कटला राहिलं काय खाली 12 वर 12 12 1 12 12 1 12 काय आली खरेदी किंमत. पेनची खरेदी किंमत एका पेनची खरेदी किंमत बरोबर 10 रुपये. बरोबर किती 10 रुपये. मग आपल्याला अशा किती पेनची खरेदी किंमत काढायची 5 डझन. मग सर्वप्रथम 1 डझन बरोबर 5 डझनच्या किती पेन होतात काढावं लागेल. 1 डझन बरोबर 12 पेन. मग 5 डझन बरोबर 12 गुणिले 5चा गुणाकार करा 12 पंचे 60 पेन होतात. 60 पेन होतात. मग एक पेन ची खरेदी किंमत 10 रुपये बरोबर 10 रुपये. तर 60 पेनची खरेदी किंमत किती येईल हो. एक पेन 10 रुपयाला तर 60 पेना कितीला 60 गुणिले 10 बरोबर 600 रुपये बरोबर 600 रुपये. 60 गुणिले 10 बरोबर 600. मग आपल्याला उत्तर काय आलं 600 रुपये. उत्तर काय आलं 600 रुपये. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक सी 600 रुपये. चला पहा इकडं काय आहे. एका संख्येला 33 ने भागून समजा ती संख्या म्हणजे एक संख्या माहिती आहे का आपल्याला माहिती नाही. समजा ती संख्या बरोबर x आपण गृहीत धरू. काय करू x गृहीत धरू आपण. मग ती संख्या x मग काय म्हणले एका संख्येला 33 ने भागून. मग या संख्येला 33 ने भागा x भागिले 33. येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणले म्हणजे याचा जो भागाकार आला त्याला गुणिले 100.
आणि गुणाकारातून म्हणजे हा जो काही गुणाकार आलेला आहे त्याच्यातून 300 वजा केले असता वजा बाकी किती राहते? 0 राहते. आलं का लक्षात? एका संख्येला 33 ने भागले. चला त्या संख्येला 33 ने भागलं, येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणले, जो भागाकार येणार आहे त्याला 100 ने गुणलं, वजा त्यातून त्या गुणाकारातून 300 वजा केले, वजा 300 केले असता बाकी 0 म्हणजे बरोबर 0. मग ती संख्या कोणती आपल्याला काढायचं आहे? मग काय करावं लागेल आपल्याला? अगोदर x भागिले 33 म्हणजे x भागिले 33 गुणिले 100 वजा 300 बरोबर 0 बरोबर 0. म्हणजे 100चा आणि 1चा गुणाकार करा. 100x भागिले 33 वजा 300. मग आपण जर हे 300 जर पुढे घेऊन गेलो तिकडं तर काय होईल? इथं काय राहिलो? 100x छेदामध्ये 33 बरोबर 0 अधिक 33 म्हणजे 0 अधिक 300. 0 आहे त्याच्यामध्ये हे वजा 300 तिकडे गेल्याच्या नंतर अधिक 300 म्हणजे काय राहिले? ते 300च राहिले. काय राहिले? ते 300च राहिले. मग 100x बरोबर 300 हे छेदामध्ये जे 33 होतं ते बरोबरच्या इकडे घेऊन चला गुणिले 33 गुणिले 33. मग आता x बरोबर 300 गुणिले 33 हे जे 100 गुणाकारात होते ते इकडे भागाकारात येणार. 100 गुणाकारात होते ते भागाकारात येणार. चला जगताप, चला असेल परीक्षा, अभ्यासाला लागा. या 100 न 300 ला भाग घाला. 100 चे 2 शून्य कटले, 300 चे 2 शून्य कटले. काय राहिलं वर? 3 गुणिले 33. 3 गुणिले 33 बरोबर 33 त्रिक 99. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किंवा 33 त्रिक 99. मग ती संख्या बरोबर उत्तर काय आलं आपलं? 99. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 50 काय आहे पाहू. 2 अपूर्णांकाचा गुणाकार 1 येतो, त्यापैकी एक अपूर्णांक 12/16 आहे, तर दुसरा अपूर्णांक कोणता? चला पहा इकडे. 2 अपूर्णांकाचा गुणाकार 1 येतो, त्यापैकी एक अपूर्णांक 12/16 आहे, तर दुसरा अपूर्णांक कोणता? मग आपल्याला 2 अपूर्णांकाचा गुणाकार येतो, एक अपूर्णांक माहिती आहे का? माहित नसलेला अपूर्णांक तो अपूर्णांक. समजा एक अपूर्णांक बरोबर x गृहीत धरा. एक अपूर्णांक बरोबर x. मग या x चा आणि 12/16 गुणाकार किती येतो? 1 येतो. मग x गुणिले 12/16 बरोबर 1 बरोबर 1. मग आता गुणाकार करा. 12x छेदामध्ये 16. x आणि 12 मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. 12x गुणिले 16 म्हणजे 12x छेदामध्ये 16 बरोबर 1. मग आता काय करा? x ची आपल्याला किंमत काढायची आहे. x बरोबर 1 हे जे 16 आहे छेदात आहे, इकडे जाऊन काय होणार? हे अंशामध्ये गुणाकारामध्ये 1 गुणिले 16 आणि 12 जे अंशात आहे ते इकडे जाऊन छेदामध्ये भागिले हे 12 म्हणजे x बरोबर 1 गुणिले 16 छेदामध्ये 12. 4 ने भाग जातो. 4 चौक 16, 4 त्रिकम 12. का आलं? 4 एक 4 आणि 3 जशास तसं. म्हणजे दुसरा अपूर्णांक बरोबर 4/3. काय उत्तर आलं? 4/3. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. दुसरा अपूर्णांक बरोबर 4/3. पर्याय क्रमांक बी. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढत चला. क्रमांक 51. एका घनाचे घनफळ 729 घनसेमी आहे, तर घनाचे पृष्ठफळ किती? एका घनाचे घनफळ
729 घनसेमी आहे, तर घनाचे पृष्ठफळ किती? पहा इकडे काय आहे, एका घनाचे घनफळ किती दिलेलं आहे? 729. तर घनाचे पृष्ठफळ किती? घनाचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू आवश्यक आहे, त्या घनाची बाजू. मग बाजू आपल्याला काढायची झाली तर अगोदर काय करावं लागेल, या जे घनफळ आहे त्यावरून आपण त्याची बाजू काढू. घनाचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजूचा घन. बाजूचा घन. मग घनफळ किती दिले? 729 बरोबर बाजूचा घन. मग हे 729 घनमुळात 729 बरोबर बाजू. 729 कशाचा घन आहे? 729 हा 9चा घन आहे. 9 गुणिले 9 गुणिले 9, 9 81 गुणिले 9 म्हणजे 9 1 9, 9 8 72. 729 कशाचा घन आहे? 9चा घन आहे. मग बाजू किती आली हो? बाजू बरोबर 9 सेमी. बाजू किती आली? 9 सेमी. आता आपल्याला काय म्हणलेलं आहे? घनाचे पृष्ठफळ. घनाचे पृष्ठफळ बरोबर काय आहे सूत्र? 6 गुणिले बाजूचा वर्ग. पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग 6 गुणिले बाजू किती आहे? 9. 9चा वर्ग. मग 6 गुणिले 9चा वर्ग 81. गुणाकार करा. 6 1 6, 6 8 48. काय आलं? 486. 486. पण पृष्ठफळ काय लिहावं? 486 घनसेमी येईल का? येणार नाही, कारण की पृष्ठफळ नेहमी चौरस. पृष्ठफळाचं एक काय? चौरस. जर बाजू सेमीमध्ये असेल तर चौरस सेमी, मीटरमध्ये असेल तर मीटर. मग काय आलं? घनाचे पृष्ठफळ 486 चौरस सेमी. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. चला, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी घनसेमी आहे. पहा, बऱ्याच जणांचं मी पाहिलं तर बऱ्याच जणांनी घनसेमी सुद्धा त्याचं पर्याय लिहिलेला आहे. घनाचा असल्यामुळे त्यांनी काय लिहिलं? घनसेमी. पण घनाचे पृष्ठफळ नेहमी चौरस सेमीमध्ये असतं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 52 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती? पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न आपला? एक भांडे, समजा हे भांडे आहे. हे भांडे आहे आणि हे भांडे काय आहे? 1/5 भरलेले आहे. 1/5 भरलेले आहे म्हणजे 1/5 1/5. 1/5 म्हणजे काय? 1/5 पंचमांश म्हणजे बरोबर 1/5 बरोबर 1/5. अशा प्रकारे आपण त्याला लिहितो. मग 1/5 भरलेला याचा अर्थ काय? पूर्ण 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे. पूर्ण 5 भागापैकी 1 भाग भरलेलं आहे. म्हणजे ही 1 2 3 4 5 भाग जर या भांड्याचे केले आपण, 3 4 आणि ह्या वरचा 5, 1 2 3 4 5 भाग जर केले तर या 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे. म्हणजे हा 1 भाग भरलेला आहे. समजा 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे, तर तो पूर्ण भरण्यासाठी आणखी 52 लिटर लागते. म्हणजे हे जे 4 भाग आहेत, मग 4 भाग बरोबर 52 लिटर. 4 भाग बरोबर 52 लिटर लागते आणखी पाणी त्याला पूर्ण भरण्यासाठी. आता 1 भाग भरलेला आहे, राहिले 4 भाग भरायचा आहे. त्याच्यासाठी त्याला किती? 52 लिटर पाणी लागते आणखी. तर मग त्या भांड्याची क्षमता किती? समान 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे. 4 भाग, मग 4 भाग बरोबर 52. तर 1 भाग बरोबर किती? 1 भाग बरोबर किती हो? 52 छेदामध्ये 4. 4 1 4, 4 1 4, 1 उरला
12 झाले 4 त्रिकम 12 म्हणजे 1 भाग बरोबर किती 13 लिटर. 1 भाग बरोबर 13 लिटर. तर मग अगोदर 13 लिटर पाणी आणखी 52 लिटर भरायचे याच्यामध्ये. अगोदर किती आहे 13, मग 13 लिटर आणखी 52 लिटर भरायचे म्हणजे त्या भांड्याची टोटल क्षमता येईल. एकूण क्षमता बेरीज करा, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 म्हणजे एकूण क्षमता किती झाली 65 लिटर. एकूण क्षमता किती झाली 65 लिटर. आलं का लक्षात. पर्याय क्रमांक हे उत्तर येईल. हे अशा प्रकारे तुम्हाला तोंडी सुद्धा सोडवता येतं. नसेल तर याला काय करावं लागेल, अपूर्णांकाच्या याच्यामध्ये याची मांडणी करा. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे, ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 52 लिटर म्हणजे काय आहे 1/5 भरलेलं आहे. ते पूर्ण भरण्यासाठी किती लिटर आपल्याला लागणार आहे 52 लिटर म्हणजे अधिक 1/5 भरलेला आहे म्हणजे 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे. मग 5 भाग म्हणजे किती शिल्लक किती राहिले 4 भाग. 4 भाग बरोबर 52 दिलेला आहे. मग 5 भाग बरोबर किती 4 भाग बरोबर 52 लिटर. तर 5 भाग बरोबर किती, कारण की आपल्याला पूर्ण क्षमता विचारलेली आहे. 5 गुणिले 52 भागिले 4, 4 1 4, 4 1 4, 1 उरला 4 त्रिकम 12, 13 5 65 लिटर. अशाही पद्धतीने आपल्याला करता येतं. 53 काय आहे प्रश्न. दसे 15% सरळ व्याजाने 20,000 रुपये गुंतवले तर दर महिन्याला त्याला किती व्याज मिळेल. चला पहा इकडं आता बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला ते आपण अगोदर काय करू लिहून घेऊ. दसे 15% दराने काय दिलाय हो दर दिलाय. किती दिलाय 15%. दर किती दिलाय 15. सरळ व्याजाने 20,000 रुपयाचे मुद्दल किती आहे 20,000. मुद्दल किती आहे 20,000. केशवने बँकेत गुंतवले तर दर महिन्याला त्याला व्याज किती मिळेल. मग मुदत किती झाली हो दर महिन्याला म्हणजे मुदत बरोबर 1 महिना. मुदत बरोबर 1 महिना. काढायचे काय आपल्याला सरळ व्याज बरोबर किती. आपल्याला काढायचे काय सरळ व्याज काढायचे. आलं लक्षात. मग सरळ व्याज बरोबर आपलं सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. मुद्दल किती आहे 20,000 गुणिले मुदत किती आहे 1 महिना. पण नेहमी व्याजाचा दर हा दर साल दर शेकडा. दसे म्हणजे दर साल दर शेकडा. एका वर्षाला 100 रुपयाला व्याजाचा दर हा एका वर्षावर असतो. म्हणून इथे 1 महिना दिलाय. मग याचं वर्षामध्ये रूपांतर करण्यासाठी याच्या छेदामध्ये 12 लिहा. ते काय झालं 1 वर्षामध्ये रूपांतर झालं. गुणिले दर किती आहे 15% आणि सूत्रामधलं 100 भागिले जशास तसं. मग आता काय करा भाग जात असेल तर काटाकाटी करा. 100चे 2 शून्य कटले. 20,000चे 2 शून्य कटले. मग 12ला 3 ने भाग जातो. 3 चौक 12, 3 पाचा 15. 3 चौक 12, 3 पाचा 15. तर इकडं काय राहिलं वर 200 गुणिले 5 छेदामध्ये 4. या 4 काय करा 200ला भागा. 4 1 4, 4 पंचे 20. शून्य जशास तसं. काय आलं भागाकार 50. वर काय राहिलं आता 50 गुणिले 5 आणि छेदामध्ये 1 राहिलं. मग आता 1 लिहिलं काय नाही लिहिलं काय चालतं. 50 गुणिले 5चा गुणाकार करा. 5 5 25. शून्य जशास तसं. म्हणजे एका महिन्याला तिला 250 रुपये व्याज मिळेल. किती मिळेल 250 रुपये व्याज मिळेल. चे 15% अधिक 27 बरोबर 30. तर यम बरोबर किती. चला खूप सोपा प्रश्न आहे हा. पहा इकडं चे 15%. चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे 15 छेदामध्ये 100
अधिक 27 बरोबर 30, तर यम ची किंमत काढा. यम चे 15% अधिक 27 बरोबर 30 चे म्हणजे गुणाकार म्हणजे यम गुणिले 15, टक्के म्हणजे 15/100, म्हणजे यम गुणिले 15/100 अधिक 27 बरोबर 30, अधिक 27 बरोबर 30. तर आपल्याला काय काढायचं आहे? यम ची किंमत काढायची आहे. काय काढायचं आहे आपल्याला? यम ची किंमत काढायची आहे. गुणाकार करा किंवा भाग जात असेल तर भाग घालून घ्या. जर गुणाकार केलो तर काय येईल? 15m छेदामध्ये 100 बरोबर 30. हे अधिक 27 आहे, तिकडे जाऊन काय होईल? हे उणे होईल. काय होईल? हे उणे होईल. मग 15m छेदामध्ये 100 बरोबर 3, बरोबर 3. मग आता 15m बरोबर 3 गुणिले 100, हे 100 जे छेदामध्ये होतं ते तिकडे जाऊन गुणाकारामध्ये होईल. मग 3 गुणिले 100. मग आता m बरोबर 3 गुणिले 100 भागिले 15, 3 गुणिले 100 भागिले 15. 3 एक 3, 3 पाचा 15. काय राहिला आता वर? 100 भागिले 5, 5 एक 5, 5 दुनी 10, 0. मग यम बरोबर किती आलं हो? यम बरोबर 20 आलं. काय आलं? यम बरोबर 20 आलं. यम बरोबर पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 55. का आहे प्रश्न क्रमांक 55? लहानातली लहान 5 आकडी संख्या मोठ्यातल्या मोठ्या 3 अंकी संख्येने कमी करून मांडल्यास होईल. चला पहा इकडे, लहानातली लहान 5 आकडी संख्या. प्रश्न थोडासा वेगळ्या भाषा त्याची बदललेली आहे. लहानातली लहान 5 अंकी द्यायचं, 5 आकडी आहे. माग हे परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा नवोदयच्या. मोठ्यातल्या मोठ्या 3 अंकी संख्येने कमी करून मांडल्यास. मग लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? लहानात लहान 5 अंकी संख्या का आहे? 10,000. लहानात 5 अंकी म्हणल्यामुळे 1 लिहायचं. मग 5 अंकामधून 1 अंक गेला, 4 अंक राहिले, बाकीचे राहिलेले 4 अंक 0 देऊन टाकायचं. म्हणजे लहानातली लहान 5 अंकी संख्या काय झाली? 10,000. मोठ्यातल्या मोठ्या 3 अंकी संख्येने. मग मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. मोठ्यात मोठी संख्या लिहायचं तर खूप सोपं आहे. किती अंकी आहे? 3 अंकी. मग 3 वेळेस 9 लिहून टाका. चला साळुंके अर्श 1 2 3. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 3 वेळेस 9 लिहून टाकायचं. 999. 999. मग कमी करून मांडल्यास काय होईल? कमी करून मांडायचं म्हणजे यांची वजाबाकी. कुणाची? 10,000 वजा 999. 10,000 वजा 999. वजाबाकी करा. 0 मधून 9 जात नाही. इकडला हातचा इकडे घ्या. 10 झाले. 10 मधून 9 गेला 1. इथं राहिले 9, 9 9 0, 9 9 0 आणि 10 मधून तिकडे 1 हातच्या गेल्यामुळे इथे किती राहिले? 9. काय आलं उत्तर? 9001. 9001 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी 9001. चला प्रश्न क्रमांक 56. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कोणती? प्रश्न एकदम सोपा आहे. चला पहा इकडे काय आहे? 2 संख्यांचा मसावी आणि लसावी दिलेला आहे. 6 आणि 72. एक संख्या 18 दिली आहे. दुसरी संख्या कोणती? चला पहा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. मसावी गुणिले लसावी या सूत्रामध्ये किमती ठेवा. पहिली संख्या काय आहे? 18.
गुणिले दुसरी संख्या दिलेली आहे का? नाही. मग दुसरी संख्या बरोबर मसावी किती? 6, लसावी किती? 72. तर मग दुसरी संख्या काढायची आपल्याला. मग इथं फक्त आता दुसरी संख्या ठेवा. दुसरी संख्या जे काढायचे ते इकडे राहू द्या, बाकीचं तिकडे घेऊन चला. मग हे 18 तिकडे घ्या. काय होईल? 6 गुणिले 72 भागिले 18. 6 गुणिले 72 भागिले 18. 18 एक 18, 18 चौक 72. का आलं? 6 गुणिले 4. म्हणून दुसरी संख्या बरोबर 6 गुणिले 4 म्हणजे 6 चौक 24. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी हे उत्तर. ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा? पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढत चला. 72 किमी प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी 10 सेकंद घेते, तर बोगदा ओलांडून जाण्यासाठी 30 सेकंद वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती? चला पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे. 72 किमी प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी 10 सेकंद घेते, तर बोगदा ओलांडून जाण्यासाठी 30 सेकंद वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती? चला 72 किमी प्रति तास म्हणजे काय दिलेला आहे? इथं वेग दिलेला आहे. किती? 72 किलोमीटर प्रति आवर. एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी 10 सेकंद वेळ घेते. किती घेते वेळ? 10 सेकंद घेते. तर बोगदा ओलांडून जाण्यासाठी सर्वप्रथम काय करू आपण? बोगदा ओलांडून जाण्यासाठी 30 सेकंद लागते, तर बोगद्याची लांबी किती? तर विद्यार्थी मित्रांनो, बोगद्याची लांबी काढायची आहे. त्या अगोदर आपल्याला रेल्वेची लांबी माहीत असणं आवश्यक आहे. या ठिकाणी रेल्वेची लांबी दिली नाही. वेळ दिले 2, एक 10 सेकंदाचा दिला आहे खांब ओलांडण्यासाठी आणि बोगदा ओलांडण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ लागतो आणि वेग दिलेला आहे, पण रेल्वेची लांबी दिलेली नाही. मग आपल्याला अगोदर सर्वप्रथम या ठिकाणी रेल्वेची लांबी काढून घ्यावं लागेल. मग आपलं सूत्र काय? एकच सूत्र लक्षात असू द्या. अनेक सूत्र पाठ करण्यापेक्षा एक सूत्र लक्षात असू द्या. वेग बरोबर सूत्र समजून घेत चला. पाठ केल्याने कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. सूत्र जर समजलं तर तुम्हाला या सूत्रावरून अनेक सूत्र तयार करता येतात. वेग बरोबर आपलं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. चला ही एक सूत्र गुणिले 18/5 गुणिले 18/5 हे जर एक सूत्र लक्षात राहिलं तर आपल्याला वेळ जर अंतर जर काढायचे असेल तर वेळ इकडे जाणार, वेग गुणिले अंतर होणार. मग तुम्हाला वेळ काढायची म्हणलं तर कोणतेही सूत्र याच्यावरून तुम्हाला तयार करता येतं. अनेक सूत्र पाठ करत बसू नका, त्यामध्ये वेळ घालू नका. तुम्हाला जर सूत्र कसं तयार करायचं हे जर समजलं तर पाठांतराची गरज नाही, त्यासाठी समजून घ्या. चला वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग किती दिला हो? 72. अंतर माहिती आहे का रेल्वेचं? नाही. अंतर काढायचं आपल्याला, अंतर जशाच तसं. वेळ दिलेला आहे 10 सेकंदाचा गुणिले 18/5 गुणिले 18/5. मग इकडे फक्त अंतर ठेवा, बाकीच्या गोष्टी इकडे घेऊन चला. मग काय होईल? 10 आणि 5 जे छेदामध्ये आहे त्या अंशामध्ये जाईल, गुणिले 10. 72 गुणिले 10 गुणिले 5 आणि अंशामध्ये जे 18 आहे ते छेदामध्ये येईल. पुढं काय राहील? अंतर. आपल्याला अंतर काढायचे तेवढंच तिकडे राहिलं. आता 18 एक 18, 18 चौक 72. काय आला आता? 4 गुणिले 10 गुणिले 5. मग अंतर किती आलं? 4 गुणिले 10 गुणिले 5. गुणाकार करा. 10×5 50. 50 गुणिले 4 म्हणजे 5 चौक 20. 200 मीटर. 200 मीटर. काय झाली? ही रेल्वेची लांबी झाली. काय आलं? हे 200 मीटर अंतर म्हणजे रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबी बरोबर 200 मीटर. काय मिळालं आपल्याला? रेल्वेची लांबी मिळालेली आहे. मग रेल्वेची लांबी मिळाल्यानंतर आपल्याला बोगद्याची लांबी काढता येते. या सूत्रावरून वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5 गुणिले 18/5. वेग किती आहे? वेग 72 किलोमीटरचा आहे. मग आता अंतर आपल्याला बोगद्याचं अंतर काढायचं आहे. मग अंतरामध्ये आपल्याला काय होतं? काय घ्यावं लागतं? रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी.
अधिक बोगद्याची लांबी भागिले वेळ, किती बोगदा ओलांडायला 30 सेकंद लागतात, सूत्रातलं 18/5 जसं तसं. मग 72 बरोबर रेल्वेची लांबी किती आहे 200 अधिक बोगद्याची लांबी आपण x गृहीत धरू, x जशाच तसं, छेदामध्ये 30 गुणिले 18/5. आता तिकडे काय करा, 200 अधिक x ठेवा आणि बाकी सगळे इकडे घेऊन चला. 72 हे जे छेदामध्ये 30 आणि 5 आहे ते बरोबरच्या इकडे अंशामध्ये येईल, 30 गुणिले 5 भागिले 18 बरोबर 200 अधिक x बरोबर 200 अधिक x. 18 × 1 18, 18 × 72, 18 × 1 18, 18 × 72. मग आता याचा जर गुणाकार केला 30 गुणिले 5 म्हणजे 150, 150 गुणिले 4 किती आलं हो 600. 600 बरोबर 200 अधिक x, 600 बरोबर 200 अधिक x. मग 200 इकडे आणा, वजा होईल 600 वजा 200, x बरोबर 600 वजा 200 बरोबर काय येईल 400 मीटर. मग बोगद्याची लांबी किती आली 400 मीटर. बोगदा लांबी बरोबर 400 मीटर. उत्तर काय आलं आपलं 400 मीटर. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं का लक्षात, कळालं का तुम्हाला? ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर मोठी संख्या आहे. चला पहा इकडं, दोन संख्यांचा गुणाकार 3.92. पहिली संख्या बरोबर x, दुसरी संख्या त्याच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या बरोबर 2x, दुसरी संख्या बरोबर 2x. मग आता काय म्हणते, यांचा गुणाकार. समजा पहिली संख्या x, दुसरी संख्या दुप्पट असल्यामुळे 2x, म्हणजे x गुणिले 2x बरोबर 3.92. गुणाकार करा x गुणिले 2x चा, काय होईल 2x चा वर्ग बरोबर 3.92. मग x चा वर्ग बरोबर 3.92 भागिले 2. हे 2 गुणाकारात होतं, इकडे येऊन भागिले झालं. बे एक बे भाग जात नाही, दशांश दिलं, दशांश घ्या, 1 उरलेला पुढं न्या, 19 झाले. 92 18, 1 उरला 12 झाले, बेसकम 12. म्हणजे x चा वर्ग बरोबर 1.96. 1 दशांश चिन्ह नाही असं समजा. कितीचा वर्ग आहे हा 196, 14 चा वर्ग आहे. मग x बरोबर 1.4. x ची किंमत किती आली 1.4. पण आपल्याला काय म्हणते, मोठी संख्या काढा. x आपण काय दिले, लहान संख्या आहे. ही लहान संख्या बरोबर x. दुसरी संख्येच्या ऐवजी या ठिकाणी मोठी संख्या गृहीत धरा. मोठी संख्या बरोबर 2x. मग x काय मिळालेली आहे लहान संख्या. मग मोठी संख्या बरोबर आपण किती गृहीत धरलं होतं 2x, म्हणजे 2 गुणिले 1.4. गुणाकार करा, 14 दुनी 28, एका अंकानंतर दशांश. मग मोठी संख्या किती आली 2.8. 2.8 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. का आहे पुढचा प्रश्न, 8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी 3 अंकी कमाल संख्या आहे. कमाल आणि किमान. कमाल म्हणजे मोठी, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे. मग मोठ्यात मोठी म्हणल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, 8, 10 आणि 12 यांचा काय करा, लसावी काढा. 8, 10 आणि 12 यांचा लसावी काढा. बेच्या बेच चोक 8, बे पंचे 10, बे सखम 12, परत बे न, बे दोन्ही 4, 5 जशास तसं, बे त्रिक 6. किती आला लसावी, 2 गुणिले 2, बे दोन्ही 4, 4 दुनी 8, 8 पंचे 40, 40 त्रिकम 120. लसावी किती आला 120. मग आता आपल्याला मोठ्यात मोठी कमाल संख्या किती, 3 अंकी म्हणतंय. 3 अंकी. मग आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी 999 आहे. 999 या 120 च्या ऐवजी 12 धरा. 12च्या पाड्यात येते का, नाही. त्याच्या मागची 998 नाही.
त्याच्या मागची किंवा या 999ला 120 पूर्ण भाग जातो का नाही. मग आपल्याला 960 बार 96 म्हणजे 960ला या 12ने पूर्ण याच्या पटीतली संख्या घ्यायची. याच्या 120च्या पटीतली संख्या काय आहे 960 म्हणजे मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 960. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. 12च्या पटीत 96 12 9 अष्टदर्शे म्हणजे ती काय होते मग 4 अंकी होते 1080. याच्या पुढची घेतली तर चला ज्यांचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांनी चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न पुढचा काय आहे 6.03 गुणिले 1.99 ची सन्निकटता म्हणजे या दोघाचा गुणाकार करायचा आणि याच्या जवळची किंमत कोणती येते ती काढायची. म्हणजे 199 गुणिले 603 करा. 3 9 27ला 7 हातचे आले 2 3 9 27 आणि 2 29 हातचे आले 2 3 1 3 आणि 2 5 0 0 0 6 ने गुणा 6 9 54ला 4 हातचे आले 5 6 9 54 54 आणि 5 59ला 9 हातचे आले 5 6 1 6 आणि 5 11 7 9 4 आणि 5 9 9 1 1 किती अंकानंतर दशांश आहे हे 2 अंक हे 2 अंक 4 अंक 1 2 3 4 उत्तर काय 11.9997 म्हणजे आता ही जवळची कोणाची आहे एक तर 11ची किंवा पुढचा प्रश्न घ्यावा लागेल आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्याला काय घ्यावा लागेल पुढची संख्या घ्यावी लागेल 11 किंवा 12 म्हणजे जवळ कोणाची आहे 12ची. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. चला ज्यांचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी जर शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ किंवा लाईव्ह क्लास असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला गुड बाय. जय हिंद. वंदे मातरम. हॅव अ नाईस डे.